चंद्रपुर में सड़क निर्माण पर मनसे का अल्टीमेटम, अधूरा काम हुआ तो होगा उग्र आंदोलन। शहर में सड़क और डिवाइडर निर्माण को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने प्रशासन और संबंधित ठेकेदार को कड़ी चेतावनी दी है। मनसे पदाधिकारियों का आरोप है कि बागल चौक से इंजीनियरिंग कॉलेज तक बनने वाले डिवाइडर का कार्य बीच में ही बेनार चौक तक सीमित किया जा रहा है, जिससे नागरिकों और विद्यार्थियों को परेशानी का सामना करना पड़ेगा। मनसे नेताओं ने स्पष्ट कहा कि जब तक डिवाइडर का निर्माण इंजीनियरिंग कॉलेज तक पूरा नहीं किया जाता और आसपास की सड़क का चौड़ीकरण नहीं किया जाता, तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। उन्होंने चेतावनी देते हुए कहा कि यदि अधूरा काम छोड़ने की कोशिश की गई तो वे सड़क निर्माण का कार्य नहीं होने देंगे। मनसे ने प्रशासन से जल्द निर्णय लेकर पूरा निर्माण कार्य निर्धारित योजना के अनुसार पूरा करने की मांग की है। साथ ही कहा है कि यदि उनकी मांगों की अनदेखी की गई तो पार्टी अपने पारंपरिक आक्रामक अंदाज में आंदोलन करने को मजबूर होगी। फिलहाल प्रशासन की ओर से इस चेतावनी पर कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। चंद्रपुर से बीटी न्यूज हिंदी के लिए आशीष खरोली की रिपोर्ट। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर आज यांच्यातर्फे 3 वर्षापासून आम्ही ह्या रोडचा पाठपुरावा केलेला आहे। पाठपुरावा करता करता आज आम्हाला कामाला सुरुवात झाली। कामाला सुरुवात झाल्याच्या नंतर जे योगदान आम्हाला भेटायला पाहिजे होतं ते योगदान आम्हाला काही भेटलेलं नाही। या सुंगाने आम्ही आज त्या दिवशी ह्या रोडचं जे हे झालेलं उद्घाटन झालेलं होतं, ह्या रोडच्या उद्घाटनाला आम्हाला आमची उपस्थिती राहायला पाहिजे होती, कारण की आज ते 8 ते 10 वर्षापासून माजी नगरसेवक असताना ह्या रोडनी एकही त्यांच्या हाताने ना निवेदन देण्यात आले, ना रोड बद्दलची पाठपुरावा करण्यात आला, ना काही करण्यात आला। आणि त्यानंतर आता त्यांना निवडून आल्याबरोबर त्यांना हा रोड कसा काय दिसला बा, हा रोड दिसल्याबरोबर आता त्यांनी जो हे केला त्यांनी म्हटलं की ह्या रोडचं काम थांबवा। ह्या रोडचं काम थांबवल्याने महानगरपालिकेवाल्याने रोड थांबवण्यात सुरुवात केली। सुरुवात का बरं केली त्यांनी, थांबवण्याची सुरुवात का केली? ह्या रोडचा पाठपुरावा ज्या व्यक्तीने केला त्या व्यक्तींच्या हाताने याचं उद्घाटन व्हायला पाहिजे होतं, ते करण्यात नाही आलं। आणि करण्यात नाही आल्यामुळे आम्हाला हे घ्यावं लागला, प्रश्न उठावा लागला। तरी पण मी त्यांचा धन्यवाद मानतो महानगरपालिकेवाल्यांचं की ह्या रोडचं काम सुरुवात त्यांनी केली। आणि अजून पुन्हा मी बोलत आहो की याच्यानंतर ह्या रोडचं जर काम मला जर कमी जास्त जर दिसलं, रोडमध्ये काही कमतरता मला जर दिसली, ह्या रोडचं काम बंद मी पाडणार। आणि रोडचं काम बरोबर झालं नाही, जो कोणी ठेकेदार असणार त्या ठेकेदाराला मी इथून ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, हे माझ्या तर्फे मी तुम्हाला आश्वासन देत आहो। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भिवापूर परिसरातील हा जो बल्लारशाकडे जाणारा जो सिमेंट रोड जो आहे तो अर्ध्यावर झालेला होता आणि एमएससीबी कार्यालयाच्या समोर इकडे रोड झालेला नव्हता। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वेळोवेळी जे आहे आंदोलन करण्यात आलेली होती, वेळोवेळी निवेदनं देण्यात आलेली होती। मनोज तांबेकर जे आमचे रोजगार स्वरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष आहे, आमच्या वर्षाताई भोमले असेल, प्रगतीताई भोसले असेल, या सर्वांनी जे आहे वेळोवेळी आंदोलन करून या महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं। परंतु काही राजकारणी जे आहे फक्त जे आहे आपल्या नावापुरतं जे आहे त्यांनी काम केलेलं आहे। आज जे या रोडचं जे उद्घाटन झालेलं आहे, या सर्व उद्घाटन रोडचं जे श्रेय जे आहे आमच्या स्थानिक जे आहे या इथल्या मनसे पदाधिकारी आणि प्रगतीताई भोसले या सर्व लोकांना आहे। परंतु याचं श्रेय लाटण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे, पण खऱ्या अर्थानं जे काही लढवय्ये जे लोक आहे ज्या मुळे जे आहे हा रोड झालेला आहे त्यांना त्याचं श्रेय झालेलं पाहिजे। आणि म्हणून उद्घाटन करताना ज्या स्थानिक लोकांना जे आहे पाचारण करायला पाहिजे होतं, स्थानिक पदाधिकारी कुठल्याही पक्षाचे, राजकीय पक्षाचे असेल, सामाजिक असेल, त्यांना पाचारण करायला पाहिजे होतं की बाबा आपल्या परिसरामध्ये हा रोड जे आहे तुमच्या संघर्षामुळे, तुमच्या आंदोलनामुळे हा झालेला आहे। आणि असं जे चांगलं चित्र निर्माण झालेलं असतं, परंतु राजकारणी लोक फक्त स्वार्थापोटी जे आहे राजकारण करतात, पण जे खऱ्या अर्थानं जे लढून जे काही मिळवतात
जे काही विकासासाठी जे आहे चालना देतात त्या लोकांना ते विसरतात आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी जे आहे इथे येऊन आपला आक्रोश व्यक्त करत आहे आणि महानगरपालिकेला धन्यवाद देत आहे की उशिरा का होईना शहाणपण त्यांना सुचलं आणि त्यांनी या रोडचं काम सुरू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जे आहे या परिसरामध्ये जो चांगला रोड जर झाला तर त्याचं श्रेय पण आमच्या या पदाधिकाऱ्याला मिळालं पाहिजे. पण जर समजा चुकीचं काम जर होत असेल तर पुन्हा जे काम बंद पाडून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा आज आम्ही देतो.